वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला अगदी खमंग व चटपटीत अशी पटदिशी होणारी अळूची वडीची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. अळूची वडी बनवण्यासाठी मी इथं 1 ग्लास बेसन पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ, चिंचेचा कोळ, मीठ, शेंगाचं कूट, खायचा सोडा, अळूची पानं, ओवा, लाल तिखट, तेल, धना जिरा पावडर, हिंग व हळद. रेसिपीला सुरू करूया. 1 ग्लास बेसन पिठामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. अगदी 1 चिमट खायचा सोडा, 1 चमचा तेल, 1 चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा धना जिरा पावडर, 1 छोट्या चमच्याने हळद पूड, पाववाटी शेंगाचा कूट, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ व 1 चमचा लाल तिखट. हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे कालवून घ्यायचं आहे. इथं आपलं मिश्रण आता तयार आहे. आता अळूच्या पानाला चिंचेचं पाणी लावायचं आहे पहिल्यांदा. आता याच्यावर हे पीठ सगळीकडे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीनं. हे बघा, अशा पद्धतीनं हे पीठ लावून घ्यायचं आहे व ह्याचा आता रोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. व बाकीचे पण सर्व अशाच पद्धतीनं रोल बनवून घ्यायचे आहेत पीठ लावून. हे पहा, इथं मस्त आपले रोल आता पीठ लावून तयार आहेत. आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे. तर मी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. ते पाणी उकळायला ठेवायचं आहे व ह्या चाळणीला असं छान तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून वडी चिकटू नये म्हणून. व हे पाणी उकळल्यानंतर हे रोल सगळे ठेवून वाफ देऊन घ्यायचे आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. हे सर्व रोल आता चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. व झाकण घालून 15 मिनटं छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. आता आपली 15 मिनटं इथं झालेली आहेत. गॅस बंद करून घ्यायचा आहे व आता 15 मिनटं परत हे थंड होण्यास ठेवायचं आहे. 15 मिनटं आपली झालेली आहेत. झाकण काढूया व वडी झाली काय ते पाहूया. हे पहा, मस्त अशी वडी शिजलेली आहे. आता वड्या सगळ्या कट करून घेऊया. हे पहा, तुम्हाला पाहिजे त्या आकारात अशा वड्या ह्या कट करून घ्यायच्या आहेत. व ह्या वड्या आता मी तळून घेणार आहे. कोणाला शालो फ्राय करायचं असतील तर शालो फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता. हे पहा, मस्त छान अशी ही आलूची वडी आता इथं कट करून तयार आहे. आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे. कढई ठेवून घ्यायची आहे व तेल गरम करून घ्यायचं आहे व नंतर वडी तळून घ्यायची आहे. तेल आता गरम झालेलं आहे. आता वड्या तळून घेऊया. वड्या मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, मस्त सुंदर सुरेख अशी ही अळूची वडी आता इथं रेडी झालेली आहे. आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, मस्त खमंग अशी ही अळूची वडी आता इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी अगदी चटपटीत होते
व लवकरात लवकर होते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.